मी विजयकुमार वासुदेव अंकम. अनेक दिवसापासून आम्ही स्टेट बँक व SBI म्युच्युअल फंड प्रायव्हेट कंपन्यांमधून होणाऱ्या फसवणुकीविषयी आम्ही आंदोलन करून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण याकडे अद्याप स्टेट बँक व त्याचे वरिष्ठ अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत. भारतीय स्टेट बँकेतील क्षेत्रीय व्यवस्थापक किंवा वरिष्ठ व्यवस्थापक स्टेट बँकेचे मॅनेजर लेवलला काम करीत असलेले कर्मचारी ग्राहकांना अक्षरशः स्वतःच्या फायद्यासाठी ग्राहकांचा पैसा प्रायव्हेट कंपन्यामध्ये वर्ग करत आहे, ज्यामध्ये ग्राहकांना न सांगता एजंटच्या नावाने गुंतवणूक करून 10-10, 15-15 हजार रुपये त्या ग्राहकाला दंड आकारण्यासुद्धा घाबरत नाही. अशा प्रकारे फक्त स्वतःचा पगार मिळतो म्हणून ग्राहक सेवा न देता ग्राहक सेवेसाठी जे येतो आहे त्यांना बाहेर हाकलतात आणि जिथं कमिशन मिळतो आहे फक्त अशा प्रायव्हेट कंपन्यांचंच ते बँकेतले कर्मचारी काम करत आहे. म्हणून स्टेट बँकेविरुद्ध आम्ही अनेक वेळा तक्रारी देऊनसुद्धा ते कार्य दखल न घेतल्याने आम्ही आमचे सर्वांचे खाते आम्ही बंद करत आहे आणि म्युच्युअल फंडामध्ये असलेली गुंतवणूक SBI म्युच्युअल फंड प्रायव्हेट कंपनी असतानासुद्धा त्यांनी आम्हाला न सांगितल्याने आम्ही त्यातील गुंतवणूक पूर्ण आम्ही काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागील काही दिवसापूर्वी कर्नाटक सरकारने सुद्धा स्टेट बँकेत कुठल्याही प्रकारचा व्यवहार करू नका असा सर्व सरकारी यंत्रणेला आदेश दिला असता स्टेट बँक ताबडतोब त्यांचं काम करून दिला. म्हणून सध्या कर्नाटक सरकारने त्यात बँक अकाउंट बंद करायचा निर्णय सध्या तात्पुरता बंद केलेला थांबवलेला आहे. म्हणजे एखाद्या राज्य सरकारला हे दाद देत नसेल तर सामान्य नागरिकांना काय हाल होत असेल. म्हणून आमचं विनंती आहे जिल्हाधिकारी साहेब आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या संदर्भात चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावे.